हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर मग आज आपली फराळाची रेसिपी आहे चकली। तर चकल्या बऱ्याच जणांना खायला आवडतात पण बनवता येत नाहीत आणि बरेच जण बनवतात पण प्रत्येकाचं फराळी बनवण्याची प्रोसेस व त्यात आपण टाकणारे साहित्य वेगवेगळे असू शकतात। तर बरेच चकली दिसायला जरी सारखी असले तरी त्यात टाकणारे साहित्य व बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पदार्थांच्या चकल्या आवडतात। तर बरेच जण कोणी मैद्याची आणि मूग डाळीची चकली बनवतात तर कोणी जण भाजणीची। तर त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे तांदळाची चकली। तर आपण पाहूया ही तांदळाची चकली कशी बनवायची व त्यासाठी काय काय साहित्य लागते व ते बनवण्याची पद्धत काय आहे। सगळ्यात अगोदर आपण तांदूळ भिजवून थोडेसे वाळू घालून ठेवूयात व ते तांदूळ घेऊयात। नंतर आपण त्यामध्ये थोडासा साबुदाणा टाकून घेऊयात, थोडेसे पोहे आणि अगदी जेवढा साबुदाणा घेतला आहे त्यापेक्षा अर्धे असे धने घेऊयात आपण आणि नंतर थोडंसं डाळवं। एवढं साहित्य आपण ही चकली बनवण्यासाठी घेऊयात। तर तुम्ही पाहू शकतात अगदी अशा प्रकारे आपण हे साहित्य घेऊयात। आता आपण हे तांदूळ गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये हे सर्व साहित्य ॲड करून घेऊयात। जेवढा आपल्या कढईमध्ये बसेल त्यानुसार आपण त्यामध्ये हे साहित्य टाकून घेऊयात। अगदी मध्यम आचेवर आपण हे साहित्य 10 ते 15 मिनिट भाजून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मंद आचेवर आपण हे साहित्य भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चकल्या कुरकुरीत होतील। याला पण आपण हवं तर भाजणीची चकली म्हणू शकतो, पण हे बनवण्याची सोपी पद्धत पण आहे आणि साहित्यही अगदी कमी लागते। तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपण हे चकलीचं बॅटर किंवा हे चकलीचं साहित्य व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं भाजून घेऊयात। आपलं जवळपास चकलीचं हे साहित्य भाजून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे थोडंसं लालसर हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस थोडेसे थंड झाले की आपण याला छोट्या गिरणीने बारीक दळून घ्यायचं आहे व याचं एकदम बारीक असं पीठ तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी याचं पीठ तयार करून घेतलं आहे। अगदी बारीक असं आपण चकल्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे गिरणीमधनं। नंतर आता आपण एकदम बारीक चाळणीच्या साहाय्याने, आपण याला सोजीची चाळणी म्हणतो, या चाळणीच्या साहाय्याने आपण सर्व चकलीचे पीठ चाळून घेऊयात जेणेकरून आतमध्ये काही राहिलं असेल तर सर्व चकलीचं पीठ आपण अगदी सावकाश आणि व्यवस्थित चाळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता पीठ चाळून अजूनही बारीक होते व वरचं थोडंफार जर राहिलं असेल तर ते आपण रिमूव्ह पण करू शकतो। अशा प्रकारे आपण सर्व पीठ ताटामध्ये छान चाळून घेऊ व आता आपण त्याची छान अशी कणिक लावून घेऊयात। तर कणकीमध्ये काय काय साहित्य टाकायचे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला आपण पाहूयात की त्यामध्ये काय काय साहित्य ॲड करायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण पीठ चाळून झालं की आपण त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेऊयात। नंतर आपण त्यामध्ये जिरे आणि ओवा पावडर टाकून घेऊयात। जिरे आणि ओवा पावडर नसेल तर त्याला मिक्सीमधून फिरवून बारीक करायचं जेणेकरून आपल्या चकल्या व्यवस्थित पडतील। नंतर आपण त्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात। आता आपण त्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेऊ। तिळांनी चकली छानही होती आणि खायलाही छान लागतात। हवं तर लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार टाकून घेऊ शकतो। आता आपण हाताच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेऊ। पाणी टाकल्याच्या नंतर ते व्यवस्थित कणिकमध्ये मिसळणार नाही, त्यामुळे आपण याला अगोदरच व्यवस्थित मिसळून घेऊयात। वरतून अर्धा चम्मच आपण हळद टाकून घेऊयात व आता थोडं गरम पाणी आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे आपण चकलीमध्ये ॲड करून घेऊयात। अगदी गरम आहे तोपर्यंतच हळूहळू करून आपण त्याची कणिक लावून घ्यायची आहे। अगदी गरमही नाही आणि थंडही नाही। जर हाताला पोळत असेल तर वरतून थोडंसं थंड पाणी टाकून याची व्यवस्थित कणिक लावून घेऊयात।
तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चकलीची कणिक बनवून तयार करून घ्यायची आहे। चकल्यांची कणिक अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही, व्यवस्थित अशी मध्यम आकाराची कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सोऱ्यानी चकली बनवता वेळेस आपल्या हातांनाही त्रास होणार नाही आणि बनवायलाही व्यवस्थित जमतील। अशा पद्धतीनुसार आपण त्याची व्यवस्थित कणिक लावून घेऊया, अगदी मऊसूद अशी। व ही कणिक आपण एक 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूयात। तुम्ही पाहू शकता मऊसूद अशी आपली कणिक बनवून तयार आहे। आता आपण एक 15 ते 20 मिनिटं ही कणिक भिजत ठेवूयात। आता 15 ते 20 मिनिटानंतर आपण कणिकला थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेऊयात व त्याचा थोडासा भाग घेऊन आपण अशा पद्धतीने ही कणिक सोऱ्यामध्ये भरून घेऊ शकतात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सोऱ्यामध्ये कणिक भरायची आणि छान अशा याच्या चकल्या बनवून घ्यायच्या। थोडीशी कणिक पातळ केली की तुम्ही पाहू शकता किती गोल आणि छान आपल्या चकल्या बनवून तयार आहेत। प्रकारे आपण एक एक करून सर्व चकली बनवून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता आपली कणिक व्यवस्थित मळता आली किंवा छान अशी लागली आणि मऊसूद झाली तर अजिबात आपले हातही दुखणार नाहीत आणि चकल्या बनवायलाही सोप्या जातील। तर अशा प्रकारे मी सर्व चकली बनवून घेतली आणि आता आपण गॅसवर कढई गरम करून तोपर्यंत तेल गरम करून घेऊयात आणि तोपर्यंत इकडे आपल्या चकल्याही पूर्ण बनवून तयार होतील। तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा आपल्या गोल आणि छान चकल्या बनवून तयार आहेत। आता आपण याला व्यवस्थित तळून घेऊयात। आता आपण उलटण्याच्या साहाय्याने एक एक अशा पद्धतीने चकली उचलून घेऊयात व तेलामध्ये अशी सोडून घेऊयात। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की चकली पेपरवर बनवावी, बटर पेपरवर किंवा उचलत नाही, ताटाला चिकटून बसते। तर अशा प्रकारे एकदा चकली बनवून नक्की पहा व उलटण्याने हळूवार चकली उचलून अशी तेलामध्ये डीप केली की आपल्याला सोयीस्कर जाते, तेलही अंगावर उडत नाही आणि सुंदर अशी आपली चकली मोडणार सुद्धा नाही अजिबात। त्यामुळे उलटण्याच्या साहाय्याने कधीही चकल्या ताटातल्या उचलून हळूवारपणे आपण तेलामध्ये डीप करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे आणि आता आपला चकल्या मोडण्याचाही प्रश्न सुटलेला आहे किंवा पेपरवरही टाकायची गरज नाही। पेपरवरची चकलीही डीप करता वेळेस तेल अंगावर येण्याची भीती असते, त्यामुळे ही एक सोपी पद्धत आपण नक्कीच वापरू शकतो। आता आपण दोन्ही साइडनी व्यवस्थित चकल्या तळून घेऊयात, अगदी मध्यम आचेवर चकली व्यवस्थित तळून घेऊयात, जेणेकरून कुठे कच्ची राहणार नाही आणि आपल्या ठिसूर छान कुरकुरीत चकल्या बनतील। जर आपण फुल गॅसवर तळून घेतल्या तर त्या व्यवस्थित तळणार नाहीत आणि नंतर लगेच त्या नम पडतील। त्यामुळे कुरकुरीत जर व्हायच्या असतील तर मध्यम आचेवर एक 10 ते 15 मिनिट आपण चकली तळून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपली चकली अगदी सुंदर दिसतीये। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साइडनी कुरकुरीत चकली तळून घ्यायची आहे। एक 10 ते 15 मिनिट तळल्यानंतर आपली सुंदर चकली बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली छान कुरकुरीत आणि खमंग अशी चकली तयार आहे। जर तुम्हालाही चकलीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ पाहून तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल व तुम्हाला आणखी काही फराळाच्या रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। काही व्लॉगिंग, दिवाळीचे व आणखी काही रेसिपीशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ पाहून रेसिपी बनवण्यासाठी मदत होईल। तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, बाय बाय।